नमस्कार सर्वांना. आम्हा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या छोट्या ब्लॉगमध्ये. तर हा आहे आपला फॅमिली ब्लॉग आणि आजचा दिवस अतिशय खास होणार आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली होणार आहे मस्तपैकी अर्णवच्या स्विमिंग क्लासपासून. तर त्याच्यानंतर आपण जाणार आहोत शॉपिंग करायला डीमार्टमध्ये. डीमार्टची शॉपिंग झाल्याच्या नंतर आपण जाणार आहोत मूवी बघायला आणि आपल्या दिवसाचा एंड होणार आहे मस्तपैकी डिनरने. तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात केलेली आहे आणि आपण निघालो आहोत आपल्या बाईकवर आणि तेही कुठे माहिती आहे का, सयाजी हॉटेलमध्ये. सयाजी हॉटेलमध्ये आपण जेवायला निघालेलो नाही आहे, तर सयाजी हॉटेलमध्ये अर्णवचा स्विमिंग क्लास आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे अर्णवच्या स्विमिंग क्लाससाठी. त्या ठिकाणी अर्णव मस्तपैकी स्विमिंग करणार 1 तासाचं आणि स्विमिंग झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे डीमार्टमध्ये. तर आम्ही लागलीच पोचलो सयाजी हॉटेलमध्ये. तर सयाजी हॉटेलमध्ये गेल्या गेल्या आपण एंट्री केलेली आहे. तर हे सयाजी हॉटेलचं ॲम्बियन्स आहे, किती मस्त आहे ना, एकदम मस्त. नेहमी या ठिकाणी ना कोणाचं तरी लग्न वगैरे काहीतरी असतं, कारण या ठिकाणी तसा सेटअप आहे आणि नेहमी आम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटतं. तर सयाजी हॉटेलमध्ये अर्णवचं स्विमिंग आहे 2nd फ्लोअरवर. तर लिफ्टने आम्ही निघालो होतो 2nd फ्लोअरच्या दिशेने आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो स्विमिंग क्लासच्या ठिकाणी आणि अर्णवने मस्तपैकी चेंज वगैरे केलं आणि त्याच्यानंतर गेला होता स्विमिंगसाठी. तर अर्णव पूर्ण स्विमिंग शिकलेला आहे बरं का 1 महिन्यामध्ये. तर ही ब्लू कॅपवाला जो मुलगा दिसतोय ना, तो आहे अर्णव आणि किती छान स्विम करायला शिकलाय. आम्हाला देखील खूप आश्चर्य वाटते आणि अर्णव एकदम मस्त शिकलाय आणि आम्हाला असं वाटतं की आता अर्णवला स्विमिंग कंटिन्यू करायला हवं. काहीतरी एक ॲक्टिव्हिटी हवीच, हो की नाही, म्हणजे अर्णव त्यामध्ये एक्सपर्ट होईल. एक्सपर्ट जरी झाला नाही तरी काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या बॉडीसाठी ते चांगलं असेल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला देखील वाटतंय का आम्ही कंटिन्यू करायला पाहिजे? जर तुम्हाला असं वाटत असेल अर्णवने स्विमिंग कंटिन्यू करावं तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर अर्णवचं स्विमिंग वगैरे सर्व झालं आणि परत आम्ही निघालो होतो लिफ्टने खालच्या दिशेने आणि खाली आल्यानंतर आपल्याला जायचं होतं कुठे माहीत आहे ना, डीमार्टला. होय, तर आपण जाणार आहोत डीमार्टला. डीमार्टला जाण्याचं कारण असं आहे की मला घ्यायचा आहे शॅम्पू. फक्त शॅम्पू घेण्यासाठी आपण जाणार आहोत डीमार्टला. तर या ठिकाणी देखील लग्न होतं. कार किती छान सजवली होती, बघितली ना. चला तर आता जाऊया डीमार्टच्या दिशेने. डीमार्ट देखील काही लांब नाही, आपण ताराबाई पार्कमध्ये राहतो आणि डीमार्ट देखील आपल्याला जवळच आहे. तर डीमार्टच्या दिशेने आपण निघालेलो आहोत आणि डीमार्ट आता बघता बघता आलं देखील. डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त घ्यायचा आहे शॅम्पू आणि शॅम्पू घेतल्यानंतर आपल्याला परत निघायचं आहे. तर अर्णवने घेतली होती बास्केट आणि गेलो होतो डायरेक्ट शॅम्पूच्या दिशेने आणि फक्त शॅम्पू घेणार म्हणून म्हटलं चला जरा मोठा तरी घेऊया. मग आम्ही हा शॅम्पू घेतला लोरियलचा. ॲक्च्युली हा शॅम्पू मी यूज नाही करत, तो पर्पलवाला जो होता तो यूज करते, पण म्हटलं चला ह्यावेळेस हा थोडासा यूज करून बघूया म्हणून मी हा शॅम्पू घेतला. आणि मग काय साहेबांना तिथे दिसले बेला विटाचं परफ्यूम, मग आम्ही म्हटलं चला ते देखील घेऊया. मग आम्ही परफ्यूम आणि शॅम्पू 2च गोष्टी घेतल्या आणि बास्केटच्या लाईनमध्ये आम्ही जाऊन थांबलो, त्यामुळे आमचं पटकन बिलिंग देखील झालं. आणि डीमार्टच्या अगदी समोर ना या ठिकाणी एक छोटासा कॅफे आहे, जो कॅफे ना एक आजी आजोबा चालवतात आणि ना इतका छान तो कॅफे आहे. त्यांच्याकडचं म्हणजे जे काही ते बनवतात, म्हणजे पिझ्झा असो, सँडविच असो, बर्गर असो, कॉफी असो, काहीही असो, एकदम छान असतं आणि खूप टेस्टी असतं. तर मग आम्ही ऑर्डर केली होती. आम्ही फक्त कोल्ड कॉफी आणि अर्णवला मिल्कशेक हवा होता, तो आम्ही घेणार होतो. तर ती ऑर्डर देत होतो आणि तोपर्यंत म्हटलं ऑर्डर रिसीव्ह करूपर्यंत आपण बघूया हे आपण घेतलेले परफ्यूम. तर हे परफ्यूम खूप छान होते आणि प्रत्येक परफ्यूमला वेगळा स्मेल होता. तर आम्हाला देखील हे परफ्यूम खूप आवडले. आम्ही एक एक करून सर्व ट्राय करून बघितले आणि अर्णव देखील ते ट्राय करून बघत होता, मी देखील बघत होते आणि अजिंक्य देखील बघत होते. तर हे सर्व परफ्यूम अतिशय मस्त होते. आम्हाला सर्व परफ्यूम खूप आवडले आणि आम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये ते भेटले. डीमार्टमध्ये फक्त 50% ऑफने हे होते आणि किती छान ना, आम्हाला खूप खूप स्वस्तामध्ये हे परफ्यूम मिळून गेले. तर हे सर्व बघता बघता आमची ऑर्डर देखील रिसीव्ह झालेली होती आणि या ठिकाणी ना ही कोल्ड कॉफी जी आहे ना, थिक कोल्ड कॉफी खूप म्हणजे खूप छान अप्रतिम मिळते. तर ती आली होती आणि अजिंक्य बघा काय करत आहे. मग मी त्याला म्हटलं हे काय करतोयस तू? तर काय म्हटलं मज्जाच मज्जा. मग हे सगळं ना आम्ही घेतलं आणि मग ह्यांच्या दोघांची बघा स्ट्रॉ फाईट चालू होती आणि मग त्याच्यानंतर
अजिंक्यने पहिला सिप घेतला, त्याला तर ही कॉफी खूपच आवडते, मला देखील ही कॉफी खूप आवडते. आणि अर्णवला तर काय हे ओरिओ मिल्कशेक खूप आवडतं, त्यामुळे अर्णवने घेतलं होतं ओरिओ मिल्कशेक. सध्या उन्हाळा आहे आणि त्यामुळे ना जेवण वगैरे काय जास्त जात नाही, त्यामुळे आम्ही म्हणजे शक्यतो कोल्ड कॉफी किंवा ड्रिंक्स म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स असंच घेणं पसंत करतो. मग आमची ही कोल्ड कॉफी आणि आमचं मस्त चीज वगैरे सगळं झालं, आम्ही मस्तपैकी एन्जॉय वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मूवीच्या दिशेने. तर हे आमची छोटीशी फॅमिली आहे आणि आम्ही म्हणजे नेहमी सुट्टी नसते, ज्यावेळेस आम्हाला सुट्टी असेल त्यावेळेस आम्ही असा काहीतरी प्लॅन करतो. आणि आता आम्ही म्हटलं की हे असं सर्व आम्ही करतच आहोत, तर चला शूट देखील घेऊया, म्हणून आम्ही हा ब्लॉग चॅनल चालू केलेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं हे चॅनल चांगलं आहे किंवा व्हिडिओ चांगला आहे, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण पोचलेलो आहोत आपल्या रिलायन्स मॉलमध्ये, कारण रिलायन्स मॉलमध्ये आहे आयनॉक्स. तर आपण बुक माय शोमधून ऑलरेडी बुकिंग केलेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबायची काही गरज पडली नाही. आपण गेलो होतो डायरेक्ट एंट्री करून आपल्या आयनॉक्समध्ये. आयनॉक्समध्ये गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं आपलं पोस्टर, जो मूवी आपल्याला बघायचा आहे. तर मूवीचं नाव आहे हेल मेरी. तर आता हा मूवी तर होता इंग्लिश, त्यामुळे जास्त पब्लिक या ठिकाणी नव्हतं. आणि मूवी बघण्याचं कारण म्हणजे आहे अर्णव, कारण अर्णवला मोटिवेट करण्यासाठी हा मूवी आपण बुक केला होता. कारण यामध्ये ॲस्ट्रोनॉट आणि त्याच्या रिलेटेड सर्व गोष्टी होत्या, त्यामुळं आम्हाला असं वाटलं की अर्णवला हा मूवी दाखवला पाहिजे, कारण त्याला ॲस्ट्रोनॉट्सबद्दल खूप इंटरेस्ट आहे. आणि मग काय, मूवी आपला चालू झाला आणि अर्णवने तो खूप एन्जॉय करतच होता. मग इंटरवलच्या वेळेस अर्णव आला बाहेर आणि त्याने आम्हाला मागितलं होतं पॉपकॉर्न, कारण पॉपकॉर्नशिवाय मूवी बघणं शक्यच नाही असं अर्णवला वाटतं. मग काय एन्जॉय करत होता मस्त. तसं थिएटरमध्ये आम्ही पहिलीच एंट्री केली होती आणि त्या ठिकाणी कोणच नव्हतं बरं का. पण हळूहळू पब्लिक यायला लागले आणि येणारे पब्लिक देखील कसे होते माहिती का, पेरेंट्स आणि किड्स असेच होते. चला तर मूवी संपला होता आणि म्हटलं आता जरा पोटोबा करूया, म्हणूनच आपल्या रिलायन्स मॉलच्या जवळच या ठिकाणी ना मस्तपैकी कोल्हापुरी थाळी आणि बाकीचं जेवण वगैरे होतं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर अर्णव काय नेहमीप्रमाणे पनीर मसाला, त्याला तेच आवडतं, ते घेतलं होतं. आणि हा पेरू शॉट आजचं स्पेशल आहे बरं का. तर हा पेरू शॉट आम्ही घेतलं होतं, त्या ठिकाणी ते होतं आणि म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया. तर हे ट्राय करून बघितलं. अजिंक्यला ॲक्च्युली खरं पेरू आवडत नाही, पण तरी देखील त्याने ट्राय केलं आणि त्याला ते एवढं आवडलं नाही, पण इट वॉज गुड. आणि जेवण तर आपलं काय कोल्हापुरी जेवण तर चांगलंच असतं आणि ते खरंच बेस्ट होतं. तर अशा प्रकारे जेवण वगैरे केलं आणि आजच्या दिवसाचा एंड देखील झाला. तर आम्ही निघालो होतो घरी आणि आजचा आमचा दिवस अशा प्रकारे होता. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय.